नमस्कार. आज आपण प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या बदललेल्या नियमांवर बोलणार आहोत. हो, आणि हे नियम आता थोडे जास्त कडक झालेत असं दिसतंय. अगदी, म्हणजे असं ऐकतोय की प्रक्रिया अधिक काटेकोर झाली आहे आणि छोट्या चुकांसाठी पण मोठे दंड लागू शकतात. बरोबर आहे. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ITR भरताना नक्की कोणती नवीन माहिती द्यावी लागणार आहे, नियम नाही पाळले तर काय होऊ शकतं आणि सगळं टाळायचं कसं, यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सुरुवात करूया त्या नवीन अनिवार्य तपशिलांपासून. म्हणजे ITR 1 आणि ITR 4 सारख्या फॉर्ममध्ये आता जास्त डिटेल्स द्यावे लागत आहेत, बरोबर? हो, अगदी. उदाहरणार्थ कलम 80C ची वजावट हवी असेल तर आता फक्त रक्कम सांगून चालणार नाही, पॉलिसीचा नंबर किंवा त्या गुंतवणुकीचा ID द्यावा लागतोय. अच्छा. आणि 80D साठी म्हणजे मेडिकल इन्शुरन्स? त्यासाठी विमा कंपनीचं नाव आणि पॉलिसी ID लागेल. तसंच शैक्षणिक कर्ज असेल म्हणजे ATE किंवा ATEE तर कर्जाचा खाते क्रमांक किंवा मंजुरीचा तपशील द्यावा लागेल. आणि इलेक्ट्रिक गाडीसाठी जी सवलत आहे ATEB त्यासाठी गाडीचा नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर देणं बंधनकारक झालं आहे. पण हे सगळं अचानक का? म्हणजे इतके डिटेल्स आधी तर नव्हते मागत. याचं कारण असं आहे की कर विभागाच्या असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास 90,000 लोकांनी बनावट वजावटी क्लेम केल्या होत्या, साधारण 1170 कोटी रुपयांच्या आसपास. बापरे. मग त्या लोकांना त्या मागे घ्याव्या लागल्या असतील. हो, त्यामुळेच आता सरकार जास्त सतर्क झालंय. हे जे नवीन तपशील मागत आहेत ते फक्त फॉर्म भरण्याची औपचारिकता नाही. मग काय उद्देश आहे यामागे? म्हणजे बघा, गैरवापर थांबवणं आणि प्रत्येक दाव्याची, प्रत्येक क्लेमची जबाबदारी निश्चित करणं हा मुख्य उद्देश आहे. आता तुम्ही जे काही क्लेम करताय त्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावा हवा. म्हणजे आता फक्त सांगितलं आणि झालं असं नाही चालणार, पुरावा दाखवावा लागणार. अगदी बरोबर. सेल्फ डिक्लेरेशन कडून आता डेटा बेस्ड व्हेरिफिकेशन कडे सिस्टम चालली आहे. आणि समजा पुरावा नसेल किंवा माहिती चुकीची दिली गेली तर त्याचे परिणाम काय? ते खूप गंभीर आहेत. कलम 270A नुसार जर उत्पन्न कमी दाखवलं गेलं म्हणजे अंडर रिपोर्टिंग झालं, कदाचित अनावधानाने छोटीशी चूक झाली, तरी सुद्धा जेवढा कर बुडवला गेलाय त्याच्या 50% दंड लागू शकतो. 50%? आणि जर जाणून बुजून चूक केली असेल तर म्हणजे मिसरिपोर्टिंग. हा, म्हणजे समजा खोट्या पावत्या जोडल्या किंवा उत्पन्नच लपवलं असं हेतुपुरस्सर केलं असेल तर दंड थेट देयकराच्या 200% जाऊ शकतो. 200% म्हणजे जेवढा टॅक्स भरायचा होता त्याच्या दुप्पट दंड? हो, आणि एवढ्यावरच थांबत नाही. अजून काही? या 200% अंदाजे 24% दराने वार्षिक व्याज लागतं आणि कलम 276C अंतर्गत फौजदारी कारवाईची शक्यता सुद्धा आहे. अरे देवा. म्हणजे आता कोणतीही चूक परवडणारी नाहीये. अगदी. इथे एक प्रश्न येतो मनात. बरेच जण CA किंवा टॅक्स कन्सल्टंट कडून रिटर्न भरून घेतात. आता समजा त्यांच्याकडून काही चूक झाली तर जबाबदारी कोणाची? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कायद्यानुसार विवरणपत्रात जी माहिती दिली आहे तिच्या अचूकतेची अंतिम जबाबदारी ही करदात्याचीच असते, सल्लागाराची नाही. अच्छा, म्हणजे जरी CA ने भरला तरी जबाबदारी आपलीच. हो, त्यामुळे सल्लागारावर अवलंबून असलात तरी त्यांनी काय भरलंय, कोणती कागदपत्र वापरली आहेत हे तपासणं आपलं काम आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट, समजा माहिती चुकीची देण्यामागे हेतुपुरस्कार चूक असेल म्हणजे जाणून बुजून लपवाछपवी केली असेल तर नंतर रिटर्न सुधारला म्हणजे रिवाइज्ड रिटर्न भरला तरी दंडापासून सुटका मिळेलच असं नाही. म्हणजे इंटेन्शन पण बघितलं जातं. अगदी. सुरुवातीचा हेतू महत्वाचा ठरतो. बापरे. म्हणजे आता खूपच काळजी घ्यावी लागणार. तर मग या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? सामान्य करदात्याने काय करावं? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत त्यानुसार योग्य ITR फॉर्म निवडायला हवा. ITR 1 सहज पासून ITR 7 पर्यंत वेगवेगळे फॉर्म्स आहेत. दुसरं म्हणजे ज्या काही वजावटी किंवा सवलती आपण क्लेम करणार आहोत त्यासाठी लागणारी सगळी मूळ कागदपत्र म्हणजे भाडेपावत्या असतील, विम्याचे प्रीमियम भरल्याच्या पावत्या, गृहकर्जाचं सर्टिफिकेट, देणग्यांच्या पावत्या, हे सगळं नीट तपासून आपल्या फाईलमध्ये तयार ठेवायला हवं. आणि ते वार्षिक माहिती विवरणपत्र AIS म्हणतात त्याला, त्याचं काय? AIS आता खूपच महत्वाचं झालं आहे. आपलं रिटर्न फायनल करण्याआधी
AIS आणि फॉर्म 26 AS मध्ये जी माहिती आहे ती आपल्या बँक स्टेटमेंट, उत्पन्नाचे पुरावे यांच्याशी जुळवून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे ते? कारण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या रिटर्नची तुलना त्यांच्याकडे असलेल्या डेटाशी करतं, जो AIS मध्ये दिसतो. अच्छा, म्हणजे तिथे काही तफावत दिसली तर मग चौकशी होऊ शकते, नोटीस येऊ शकते. समजा AIS मध्ये एखादं उत्पन्न दिसतंय जे तुम्हाला वाटते की तुमचं नाहीये किंवा चुकीचं आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग काय करायचं? त्याचा योग्य खुलासा रिटर्नमध्ये द्यावा लागेल किंवा संबंधित विभागाकडे तक्रार करून ते आधी दुरुस्त करून घ्यावं लागेल. कोणतीही गोष्ट लपून ठेवू नका. बरोबर आहे. म्हणजे पारदर्शकता खूप महत्वाची आहे. अगदी. प्रत्येक लहान सहान तपशील तपासा. कुठे शंका असेल तर कर व्यावसायिकाचा म्हणजे टॅक्स एक्सपर्टचा सल्ला घ्या, पण खात्री करूनच रिटर्न भरा. थोडक्यात सांगायचं तर आता इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे अधिक गंभीर आणि पुराव्यांवर आधारित प्रकरण झालंय. हो. चुकीची माहिती दिली किंवा उत्पन्न लपवलं तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. दंड आणि कायदेशीर कारवाई सुद्धा. बरोबर. त्यामुळे प्रत्येक दावा पुन्हा तपासा, योग्य पुरावे तयार ठेवा, योग्य ITR फॉर्म निवडा आणि संपूर्ण प्रक्रिया खूप काळजीपूर्वक हाताळा. हे आता फक्त एक फॉर्म भरणं राहिलेलं नाही. अगदी. प्रत्येक क्लेमसाठी तुमच्याकडे डिजिटल किंवा कागदी पुरावा तयार हवा. आणि जाता जाता ह्या सगळ्या बदलांकडे कसं बघायला हवं, याचा भविष्यासाठी काय अर्थ आहे? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे जे बदल आहेत ते दाखवतात की सरकार आता अधिकाधिक डेटा आधारित प्रशासनाकडे वळत आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर वाढणार? निश्चितच. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आणि याचा परिणाम भविष्यात फक्त इन्कम टॅक्स पुरता मर्यादित राहणार नाही. अच्छा, म्हणजे अजून कुठे परिणाम दिसू शकतो? आपल्या इतर आर्थिक अहवाल आवश्यकतांवर म्हणजे फायनान्शियल रिपोर्टिंगवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. ही जी वाढलेली पारदर्शकता आणि जबाबदारी आहे ती भविष्यात आर्थिक शिस्त कशी आणेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. खरंय, म्हणजे आता कर भरणं हे अधिक जबाबदारीचं काम झालं आहे. अगदी बरोबर.